तर मित्रांनो, आपण बघूया की आज दुपारनंतर वातावरण कसं राहणार आहे. तर आज आहे 17 तारीख. तर आता वाजलेले आहे 2. तर मित्रांनो, पुढं जाण्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर आपण बघूया की आज दुपारनंतर वातावरणात काय बदल येणार आहे. तर आपण बघूया की 2 वाजेनंतर आपण वातावरण सकाळीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कसं राहणार आहे. तर आता आपण बघूया की दुपारनंतर संध्याकाळ लोक वातावरण कसं राहणार आहे. तर चला, तर अगोदर आपण बघूया की मुंबई या भागात आपल्याला कसा पाऊस पडण्याचं दिसणार आहे. तर मुंबई, पालघर, नाशिक, पुणे या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर तसंच मित्रांनो, मुंबई, पुणे, ढोबळी, सातारा, रत्नागिरी या साईडला आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर अहमदनगर, बीड, अकलूज, सोलापूर, लातूर, बिदर, कलबुर्गी, विजयपूर, सांगली, रत्नागिरी या साईडला पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची पण आपल्याला शक्यता दिसत आहे. तर तसंच की सरसई, दावणगेरे, हिंदूपूर, चिक्कीमगलुरू, मंगळुरू, बेंगलुरू या साईडला पण आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर तसंच की मित्रांनो, कोरबा, रायपूर, जबदलपूर या साईडला पण आपल्याला जास्त स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर तसंच की मालेगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड या साईडला आपल्याला वाऱ्याचा वेग वाढताना दिसणार आहे. तर तसंच की बीड, नांदेड, आदिलाबाद, चंद्रपूर, रामगुंडम, सिद्दीपेठ, वरंगल या साईडला पण आपल्याला पावसाचा वेग वाढताना दिसत आहे. तर आपण बघूया की आपण असं दुपारनंतर 2 वाजेनंतरचं वातावरण बघत होतो. तर आपण बघूया की 5 वाजेचं वातावरण कसं राहणार आहे. तर मित्रांनो, आपण बघूया 5 वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे. तर तसंच की तर मुंबई, नाशिक, सुरत, जळगाव, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, पणजी, हुबळी या साईडला पण आपल्याला दुपारनंतर 5 वाजेनंतर सायंकाळी आपल्याला इथे पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर तसंच सुरत या साईडला पण आपल्याला जास्त प्रमाणात पाऊस दिसत आहे. तर भुवनेश्वर आणि कोरबा, रायचूर या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे. तर जगदलपूर, भोपाळ, इंदोर, जळगाव या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे. तर नागपूर, रायपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला, लोणार, कापसी, कांकेर, आदिलाबाद, तर नैनपूर, तर करवदा, रायपूर, जबदलपूर, शहदोल, कटोनी या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे अंदाज आहे. तर आपण बघूया की संध्याकाळी वातावरण कसं राहण्याची शक्यता आहे. तर आपण बघूया संध्याकाळी 9 वाजेचं वातावरण कसं राहणार आहे. तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन नसाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. तर मित्रांनो, 9 वाजता मुंबई आणि बेलगाव या साईडला पण आपल्याला संध्याकाळी पाऊस दिसत आहे. तर रत्नागिरी, ढोबळी, सातारा, पुणे या भागांमध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे संध्याकाळी 9च्या सुमारास. तर करमाळा या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे. तर आपण बघूया संध्याकाळी 12 वाजेनंतर वातावरण कसं राहणार आहे. तर अहमदाबाद, उदयपूर, कोटा, झांसी, कानपूर, फैजाबाद, इलाहाबाद या साईडला पण आपल्याला पाऊस दिसत आहे. तर भुवनेश्वर, जगदलपूर, विशाखापट्टणम, विजयवाडा या साईडला पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तर मंगळुरू या साईडला पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गुरुवार दिनांक 18 तारखेला. तर बुधवार दिनांक 18 तारखेला भेटूया. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.